शेतकरी बंधूंनो नमस्ते. प्रगती ॲग्रो सर्व्हिसमध्ये आपले स्वागत आहे. सेंद्रिय शेती गरज काळजी यानुसार आपण सध्या जो प्लॉट बघतोय हा 1 एकर कांदा पेरून मधल्या सरीमध्ये ऊसाची लागण केली आहे. 2 जोडवळ कांदा पेरून मधली सरी रिकामी ठेवून त्यात आपण ऊसाची लागण केली. लागण केल्यानंतर आमुण्याला आपण वृंदावन भट्टी स्पेशल ऑर्गॅनिक मॅन्युअर याचा 1 एकरी 10 बॅगा, मायक्रोन्यूट्रन 1 बॅग आणि सल्फर 10 किलो 1 बॅग आणि अमोनियम सल्फेट 1 बॅग असा 12 ते 13 पोत्याचा आपण डोस 1 एकराला वापरला. आणि खत वापरतानाचा आपण व्हिडिओ लागण उगवतानाच्या अवस्थेत होती, डोळे फुगले होते ऊसाचे आणि कांद्याचं रोप नुसतंच रोप लागणीच्या अवस्थेत होतं. त्यावेळेचा आपण खत टाकतानाचा व्हिडिओ बनवून ग्रुपवर पाठवला होता. तसेच आता जो बरोबर 1 महिना झालं खत देऊन आपण ह्या प्लॉटला, तरी सध्या बघू शकताय की बाबा हे ऊसाचं फुटवं, कोंबाची जाडी, एकही ऊस तुम्हाला आता तुटाळा दिसणार नाही. कारण आता जवळजवळ हा ऊस 1.25 महिन्याचा असून याचे तुम्ही फुटवं बघू शकता, याला निघालेलं फुटवं किंवा हा जो कांद्याचा प्लॉट आहे याची काळोखी बघा तुम्ही. अगदी रासायनिक टॉनिक देऊनसुद्धा असा कलर किंवा अशी कांद्याची वाढ, पाती चोबं असा एवढा मोठा फरक जाणवत नाही. तरी आपण एकाच वृंदावन भट्टी स्पेशलच्या डोसमधून जवळजवळ पूर्ण अन्नद्रव्य पिकासाठी उपलब्ध करून दिले आणि त्याचा रिझल्टचा व्हिडिओ आपण सर्व शेतकऱ्यांना दाखवत आहोत. तरी आपण जरूर या प्लॉटवरती येऊन अवश्य बघू शकताय की बाबा ह्या प्लॉटची आलेली काळोखी, ऊसाचा वाढ, कांद्याची वाढ अगदी जोमदार असून आपण सर्व शेतकरी जरूर रासायनिक खताऐवजी वृंदावन भट्टी स्पेशलचा वापर करा. कारण तुम्हाला गवखात घातल्यानंतर जशी लागण येते किंवा अडसाली सुरू ऊसा आपण जशी लागण करतो तशाच पद्धतीचं ऊस सध्या वाढ चालू असून एकही ऊसामध्ये तुटाळ नाही किंवा येणाऱ्या कोंबाची, येणारे फुटव्याची संख्या अगदी सध्या सुरुवातीलाच चांगली निघाली असून आपण जरूर सर्व शेतकऱ्यांनी या वृंदावन भट्टी स्पेशलच्या खताचा वापर करावा व